नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे हिवरा गल्डिंग येथील शेतकरी भोपळे सर यांच्याकडे। तर आपण त्यांना सर तुमचं नाव सांगा संपूर्ण। माझं नाव श्री शिशराव दादा भोपळे, मुक्काम हिवरा गल्डिंग, पोस्ट वागळा, तालुका शंकराचा, जिल्हा बुलढाणा। सर तुम्ही आम्ही वेस्टीजचे किती फवारण्या झाल्या कपाशीवर आणि प्रोडक्ट दिले, तर यातून तुम्हाला काय रिझल्ट आला हे तुम्ही प्रत्यक्ष सांगा शेतकऱ्यांना। यापूर्वी मी थेंग बापूकडून मी भेंडीसाठी सुद्धा औषधी घेतली होती, भेंडी माझी एक नंबर राहिली। त्यानंतर आज कपाशीच्या शेतामध्ये माझ्या 2 फवारण्या आतापर्यंत झाल्या, तिसरी फवारणी आता मला 2 ते 3 दिवसात करायची आहे। पण रिझल्ट काय हे कपाशीवर तुम्ही सांगा की पातळ आणि माझी पराठी जर पाहिली तर आजही 35 ते 40 गुंठे आज पकलेली आहे आणि पातळ तर 150 पर्यंत पातळ आहे पराठीला। आता ते किती टिकल ते सांगता येत नाही, पण आता फवारणी मला 2 ते 3 दिवसात घ्यायची आणि त्याची हाईटही इतकी वाढलेली आहे आणि क्वालिटी सुद्धा आजपर्यंत त्या पराठीनं सोडलेली नाही आहे। यापुढे आता काय होईल ते सांगता येत नाही। काय होईल नाही त्याला आपण अन्नद्रव्य वगैरे दिली, आमची फवारणी दिली। सर एकदा हे दाखवा की पातळ कसं पद्धतीने लागलेलं आहे, कसं डेव्हलप झालेलं आहे झाड, हे तुम्ही एकदा दाखवा। एका याला म्हणजे जवळजवळ 20-25 तर एका फांदीला आहे, फळ फांदीला पातळ खालून बुडात। आणि बोंड्याही तुम्ही पाहिल्या तर 35+ बोंड्याची साईज, चकाकी आणि ग्रोथही दाखवू शकता। परत यांचा संपूर्ण म्हणजे 50% प्लॉट आहे। किती एकर सर क्षेत्र? 7 एकर माझ्यावर। हा, 7 एकर कपाशीचं क्षेत्र आहे सर। सर आपण एकदा कॅमेऱ्यात सगळं क्षेत्र घुमून दाखवू शकता। आणि माझे पूर्ण जे कपाशी क्षेत्र आहे 7 एकर, ते पूर्ण सर्व सारखं आहे, कुठं कमी जास्त नाही, काय नाही, सर्व लेवल एक सारखी लेवल आहे। आणि परत सांगायचं झालं तर अतिवृष्टी झाली होती 27 तारखेला, त्याच्यातही कपाशी पीक कशा पद्धतीने डोलदार दमदार आहे हे प्रत्यक्ष एकदा शेतकऱ्यांनी पाहा, पुढे येऊन पहा। सर एकदा खालतही शेत दाखवा, हे दाखवा, प्रत्येक एका आवडीमध्ये फिरून तुम्ही होऊ शकता। कोणतंही झाड बघितलं तरी चालेल सर, हे बघा एकदा बोंडी पर्यंत घ्या, बुडात दिसणे। आणि हे इकडे एकदा एक झूम करून शेतकऱ्यांना दाखवा। तर म्हणायला काही हरकत नाही सर, तुम्ही समाधानी आहात? हा, एक नंबर समाधानी आहे। तुमचा खर्च कसा झाला सर रासायनिक पेक्षा? रासायनिक पेक्षा काही जास्त खर्च नाहीये, परंतु मला त्यामध्ये फरक लय भरपूर जाणवला। तर शेतकऱ्यांनी तो एक म्हणजे जैविककडे वळावं का नाही? हो, कारण ही काळाची गरज आहे, काळाची गरज आहे, त्याच्याकडे वळायलाच पाहिजे। ठीक आहे, म्हणायला काही हरकत नाही। वेस्टीजचे जबरदस्त रिझल्ट